नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. इचलकरंजीत पंचगंगा नदी धोक्याच्या दिशेने, पाणी पातळी 59 फुटांवर, पूल बंद. महानगरपालिकेकडून 42 स्थलांतर छावण्या सज्ज. इचलकरंजी पंचगंगा नदीच्या पातळीत वाढ. इचलकरंजीला गेल्या 4 दिवसापासून मुसळधार पाऊस चालू आहे. त्यामुळे पंचगंगा नदीच्या पातळीत 5-5 फुटांनी पाणी वाढत आहे. त्यामुळे पंचगंगा नदीची पाण्याची पातळी 55 फूटवर गेलेली आहे. त्यामुळे वाहतूक केला जाणारा लहान पूल, कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पूल बंद करण्यात आलेला आहे. आज जर पाण्याची पातळी 59 फूट वाढलेली आहे. जर अशीच पाण्याची पातळी वाढत राहिली तर लोकांना स्थलांतर करण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीनं 42 छावण्या तयार करण्यात आल्या आहेत. या छावण्यांमध्ये नागरिकांची पूर्ण सोय केलेली आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सर्व जवान तैनात करण्यात आले आहेत. इचलकरंजी प्रतिनिधी मोहसिन जकाते. गेल्या 4 दिवसापासून मुसळधार पाऊस चालू आहे. त्यामुळे इचलकरंजी पंचगंगा नदीला पाण्याची पातळी झपाट्यानं वाढलेली आहे. 4 दिवसात बघितला तर दिवसाला 5-5 फुटानं पाणी वाढत होतं. त्यामुळं पंचगंगाची नदीची पाण्याची पातळी 55वर गेल्यानंतर आम्ही जो वाहतुकीला जाणारा लहान पूल आहे जुना, कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून ते आम्ही वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेलं आहे. त्याच पद्धतीनं आज जर पाण्याची पातळी बघितला तर फुलाला घासून जवळजवळ मला वाटते फुलाला आता 1 फूट जर वाढलं तर फुलाच्या पलीकडे पाणी जाऊ शकते. आणि आत्ता जर पाण्याची पातळी बघितली तर 59-8 फुटावर आहे. आणि अशी जर पाण्याची पातळी राहिली तर लोकांना स्थलांतर करण्याची जर पाळी आली तर आम्ही महापालिकेच्या वतीनं जवळजवळ 42 छावण्या तैनात करण्यात आलेल्या आहेत. त्यावरच सगळे त्यात राहणाऱ्या पूरबाधित नागरिकांना जेवण, पाणी, चहा सर्व त्यात सोयीयुक्त सर्व लाईट वगैरे सगळं ठेवण्यात आलेले आहेत. आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून नदीवर यांत्रिक बोट व त्यावर असणारे सर्व जवान या ठिकाणी तैनात करण्यात